नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। आज आपण नेमका भिकारी कोण आहे या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत। कारण जर पाहायला गेलं सरकार शेतकऱ्यांच्या कशा प्रकारे मुळावर बसले त्याचं एकमेव कारण सत्ता येण्याच्या अगोदर शेतकऱ्यांना आश्वासन दिलं की आम्ही 7/12 कोरा करणार। मग 7/12 कोरा करण्यासाठी एवढा वेळ का लागतोय याचं कारण सरकारने द्यायला पाहिजे। दुसरी गोष्ट पाहायला गेलं शेतकऱ्यांचा जो विमा भरण्यासाठी जो पैसा होता 1 रुपयामध्ये शेतकरी विमा भरत होता ती सुद्धा या ठिकाणी राज्य सरकारने कॅन्सल केले, रद्द केले। म्हणजे इथून पुढे शेतकऱ्यांना 1 रुपयाच्या ऐवजी आता 1000, 2000, 3000 अशा प्रकारचे पैसे विमा भरण्यासाठी लागणार। म्हणजे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मुळावर बसवण्याचं ठरवलं आहे का? शेतकऱ्यांना बर्बाद करण्याचं ठरवलं आहे का? शेतकऱ्यांचा नाईनाट करण्याचं ठरवलं आहे का? म्हणजे या ठिकाणी जगाचा पोशिंदा आपण शेतकरी म्हणतो आणि शेतकरी राजावरच अशा प्रकारचा अन्याय सरकार का करतोय यावरून आपल्याला नेमका भिकारी कोण आहे लक्षात आलं पाहिजे। कारण सत्तात येण्यापूर्वी कशा प्रकारे आश्वासनं मागितली, कशा प्रकारे आश्वासनाची होळी केली, त्या प्रकारे भीक मागितली याचं कारण तुम्हाला समजायला पाहिजे। आणि ज्या वेळेस आपण या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी सरकारकडे मागणी करतो त्यावेळेस राज्य सरकार 100% कानाडोळा करते काय याच्यावरून दिसतंय। दुसरी गोष्ट पाहायला गेलं सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो पैसा पुरवला जातोय, इतर योजनांचा पैसा वळवला जातोय, इतर योजनांचा पैसा दिला जात नाहीये, फक्त एक आणि एकच लाडकी बहीण योजना। त्यांचे पैसे कसे गोळा करायचे आणि लाडक्या बहीण योजनेच्या अकाउंटवर कसे पैसे टाकायचे हाच सर्वस्वी विचार राज्य सरकारचा दिसतोय। पण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीत अशा प्रकारचा अन्याय का होतोय? सुरुवातीला शेतकऱ्यांची कर्जमाफी केलीच नाही आणि दुसरा नियम लादला तो म्हणजे पीक विम्याचा। 1 रुपयामध्ये पीक विमा भरायचा शेतकरी तो सुद्धा या राज्य सरकारने रद्द केलाय। नेमका या राज्य सरकारला शेतकऱ्यांचा एवढा सूड का घ्यायचा? सुरुवातीला जनतेने ओळखायला पाहिजे आपल्याकडे सुरुवातीला यांनी भीक मागितली आणि भिकेच्या स्वरूपामध्ये आपण सर्व काही देऊन टाकलं आणि आता आपण परत मागायला गेलो तर हे राज्य सरकार या ठिकाणी कानाडोळा करतंय। मग या ठिकाणी शेतकऱ्यांनी मागितलं काय तर शेतकऱ्यांची कर्जमाफी। याचं कारण प्रत्येक शेतकऱ्याला वाटलं की हे सत्तेत आल्यानंतर आपली मागणी पूर्ण करतील। मग यांच्याकडे कानाडोळा का होतोय? कारण याचं एकमेव कारण आहे त्यांनी लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन पूर्ण करायचंय। कारण त्याच्यासाठी पैसा अनेक प्रकारे इतर योजनांचा वळवला जातोय आणि इतर योजनांचा पैसा दिला जात नाहीये। फक्त आणि फक्त प्रत्येक महिन्यात मध्ये कोणत्या तारखेला लाडक्या बहिणीचा पैसा टाकायचा याचाच विचार चालू आहे। म्हणजे या ठिकाणी लाडक्या बहिणींना खुश ठेवायचं आणि या लाडक्या शेतकऱ्यांना 100% मृत्यूच्या हवाली करायचं अशा प्रकारचा कार्यक्रम आहे का ते तरी सरकारने सांगायला पाहिजे। म्हणून सध्या पाहिलं शेतकरी वर्ग ओरडतोय की शेतीमालाला भाव देण्यासाठी राज्य सरकार काहीतरी करतंय का? राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काहीतरी करतंय का? शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या काही मागण्या पूर्ण करतंय का? शेतकऱ्यांसाठी चांगले कामं करतंय का? याच्याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागू नये। पण या बळीराजाकडे कुठल्याच प्रकारचं राज्य सरकारचं लक्ष नाहीये। राज्य सरकारचं फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजनेवर लक्ष आहे का? म्हणजे या ठिकाणी त्यांचा पैसा कसा गोळा करायचा आणि त्यांच्या अकाउंटला कसा टाकायचा या पलीकडे दुसरं सरकारला सुचत नाहीये का? म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे मागणी केली की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचं आश्वासन तुम्ही दिले होतं, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळवून देण्यासाठी आश्वासन दिलं होतं, त्यामुळेच आपण सत्तेवर बसलो हे विसरता कामा नये। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये हाच कार्यक्रम करण्यासाठी त्यांनी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम राबवलाय का? प्रत्येक महिन्यामध्ये त्यांना पैसे देण्यासाठी सध्या आश्वासन दिलं जातंय का? शेतकऱ्यांना आश्वासन का दिलं जात नाहीये? कारण आता शेतकरी ऐकायला तयार नाहीयेत। कारण त्यांचे जे आश्वासन सुरुवातीचे होते ते आश्वासन पूर्ण केलेत का? आणि ते जर आश्वासन पूर्ण होत नसेल तर शेतकऱ्यांनी ओळखायला पाहिजे की भीक कोण मागतंय आणि भीक कोण देतंय, देणारे कोण आहेत आणि मागणारे कोण आहेत। देताना सुद्धा कळालं पाहिजे आणि घेताना सुद्धा कळालं पाहिजे। म्हणून सुरुवातीला तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की या ठिकाणी आपल्या जे महत्त्वाचे अधिकार दिलेले आहेत, भारतीय संविधानाने आपल्याला महत्त्वाचा अधिकार मतदानाचा दिलाय आणि जो मतदानाचा अधिकार आपण चांगल्या प्रकारे बजावला असता तर आपल्याला हे दिवस बघायला भेटले नसते। कारण जे आश्वासन दिले आहे ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी प्रत्येक सरकारने पुढे यायला पाहिजे। ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे। कारण मायबाप सरकार हे जनतेसाठी असते, पूर्ण जनतेसाठी असते, एका विशिष्ट भागासाठी नसते। म्हणून मनोज जरांगे पाटलांचा सुद्धा लढा त्यांनी कशा प्रकारे विरंगुळून टाकला होता, पण मनोज जरांगे पाटलांनी मागे घेतलीच नाही, माघार घेतलीच नाही। त्यांचा लढा चालूच आहे आणि त्यांच्या लढ्याला 100% यश मिळणारच आहे। पण अशा प्रकारे अनेक ठिकाणी
प्रत्येक व्यक्तींच्या काही मागण्या आहेत, बारीक सारीक मागण्या सोडाव. यांनी मोठमोठ्याल्या ज्या आश्वासनाची होळी पेटवली होती त्या आश्वासनाची सुद्धा पूर्तता केली नाहीये. म्हणून या आश्वासनाची पूर्तता त्यांनी केली पाहिजे. बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विचार केलाय का? बेरोजगार युवकांसाठी कुठं नोकरी संदर्भामध्ये कुठेतरी पदभरती काढली का? फक्त आश्वासनाची होळी पेटवायची आणि लोकांचे मतं लाटायचं. कार्यक्रम बंद झाला पाहिजे. लोकांनी ओळखाय पाहिजे की आता पाहिलं असेल सरकार येऊन जवळपास 1 वर्ष होत आलंय, तरी सुद्धा आपण कुठल्याही प्रकारच्या आश्वासनाची होळी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय का? लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेचीही झाली, केंद्र सरकार असो राज्य सरकार असो, पण आपली सर्वस्वी मागणी राज्य सरकारकडे आहे. राज्य सरकारने राज्यातील महत्त्वाच्या जनतेकडे लक्ष दिलं पाहिजे. यावरून जनतेची चीड निर्माण होणार नाही, जेणेकरून जनता तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील. जोपर्यंत तुम्ही या आश्वासनाची पूर्तता करणार नाही तोपर्यंत हा जाणता राजा असो की या ठिकाणी बसलेला कोणताही एखादा व्यक्ती असो. तुम्ही जर पाहायला गेलं तर ज्यावेळेस लोकांची चीड निर्माण होते त्यावेळेस राज्य सरकारला लोकांचा राग येतो. पण राज्य सरकारने जे महत्त्वाचे आश्वासन दिले त्याच्याकडे त्यांनी पाठ का फिरवावी याचा सुद्धा त्यांनी विचार करावा. हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलोय. कारण सध्या पाहिलं तर लाडकी बहीण योजनेचा पैसा कसा आणायचा आणि त्यांच्या अकाउंटला कसा टाकायचा हाच विचार राज्यात दिसतो. इतर कोणताही विचार चालूच नाहीये. म्हणजे या ठिकाणी इतर योजनांचा पैसा नाहीये, त्यांचा पैसा इकडे वळवायचा. त्यांच्या योजनेचा पैसा टाकलाय का? इतर योजनांचा पैसा तर अजून येतच नाही. याला तर उशीर होतोय, टायमाला येतच नाही. शेतकऱ्यांना ज्या वेळेस पीक विमा पाहिजे त्यावेळेस येतच नाही. शेतकऱ्याची आत्महत्या झाल्यावर पीक विमा येतो. शेतकऱ्याची आत्महत्या झाल्यावर पीक विमा येऊन काय फायदा? शेतकऱ्यांना ज्या टायमाला पैसा पाहिजे त्या टायमाला पीक विम्याच्या अंतर्गत पैसा मिळाला पाहिजे. हे शेतकऱ्यांचं धोरण पाहिजे. हे मेन महत्वाचं सरकारचं काम आहे. मग सरकारचं काम पूर्ण सरकार का करत नाही हा सर्वसामान्य जनतेचा प्रश्न सरकारकडे आहे. हेच सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय. थांबतो. धन्यवाद.